निलेश दादा आहे का आपला? ए वडके जरा जा ना. वडके श्रवण त्या खोलीमध्ये खुर्च्या आहेत त्या आणजा फक्त स्टेजवर बसायला. तू त्या खोलीतल्या खुर्च्या आणजा. त्या खोलीमध्ये खुर्च्या आहेत. गाड्या सांगा पार्किंग तिकडेच करायचं. नक्कीच यावेळेस सलामीची जोडी मैदानात जाते आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. नक्कीच महेशजी खंडागे यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम त्यांच्याकडे कॅमेरा फ्लॅश करा मित्रांनो. नक्कीच तिकडे पहा. हे तिकडे देवेन त्याला सांग ना तिकडे राईट साईडला. स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सावकाश जा जरा राकेश, सावकाश जा, धूळ उडवू नका. 12वा खेळाडू कंपल्सरी आला पाहिजे, नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. चालेल कोणी तसं काय मी पण घातला एक पाठवून न खेळणारा. पंच थांबा एक मिनिट, गाडी जाऊ द्या आणि येऊ द्या. एक मिनिट राहू दे. इचू तू गुंडाळून ठेव, त्याच्यावरून गाडी गेली नाही पाहिजे. एक मिनिट थांब तिथंच. सर ओव्हर टू निलेश सर. पतू इकडे वरती. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहली ओवर लेकर विनीत जोशी. अखिल महाड़कर अपने स्ट्रेट मार्क शॉट पर आउट हुए हैं. वाह भाई वाह, इसी शॉट के लिए, स्क्वायर कट के लिए अखिल महाड़कर जाने जाते हैं. कई सालों से निरंतरता के साथ स्क्वायर कट के साथ ही वो अपने खाते को ओपन करते हैं, लेकिन हालांकि ये गेंद उछलकर उनके बल्ले के ऊपरी कोने पर लगी और कमाल का कैच वहां पर पकड़ा. फील्डर का नाम सागर घोलप, बराबर सागर घोलप थे वहां पर. उनको पता है इस विकेट की अहमियत, जो कि पॉइंट पर खड़े थे और अपने पूरी तरीके से तैयार थे नहीं सागर घोलप, लेकिन अखिल महाड़कर का ये कैच नहीं, ये तो मैच उन्होंने लिया है और पहली सफलता हासिल करने में कामयाबी मिली है. एक गोल्डन आर्म जिसे हम कह सकते हैं. द PCA वन ऑफ द फाइनेस्ट ऑलराउंडर मिस्टर 360 विनीतच्या वडिलांचं नाव काय रे? विनीत मुकेश जोशी. कमाल का ये खिलाड़ी है विनीत. दोनों ही तरफ आग उगलने वाले सलामी बल्लेबाज हैं. एक तरफ प्रशांत जोशी और अखिल महाड़कर, इन्होंने शुरुआत की थी और शुरुआती तौर पर पहली गेंद पर थोड़ा सा अनएक्सपेक्टेड बाउंस की वजह से अखिल महाड़कर आउट हुए. ऊपरी कोने पर अखिल, मेरे ख्याल से वो गेंद आपके लगी, जो कि स्टिकर होता है वहाँ पर गेंद लगी. लेफ्टी बैटर का नाम है गौरव म्हात्रे. एक शॉट थर्ड मैन, शॉट गली, एक पॉइंट, एक शॉट कवर पॉइंट मिड ऑफ दायरे के अंदर, एक स्क्वायर लेग मिड विकेट पर और एक लॉन्ग ऑन दायरे के बाहर. एक शॉट स्क्वायर लेग, शॉट फाइन लेग. फुल टॉस और गैप में खेल दिया है. बहुत ही खूबसूरत शॉट. इस खूबसूरत शॉट के साथ अपने और अपने टीम के खातों को खोल दिया है यहाँ पर. शानदार स्ट्रोक, पहला चौका गौरव के बैट से. डीजे नो बॉल और ये 9+1 यानी कि 5 रन खाते में. आम के आम और गुटलियों के भी यहाँ पर दाम. 5 रन 1 विकेट के नुकसान पर. शानदार शुरुआत दोनों ही तरफ से हम कह सकते हैं सौरभ, क्योंकि गेंदबाजी भी बढ़िया हो रही है और बल्लेबाजी भी. अपने दोनों ही कट के लिए वो जाने जाते, वो है हमारे विनीत जोशी. पाली एसोसिएशन के जो भी मैचेस हुए हैं बाहर, उसमें मैन ऑफ द मैच का खिताब इसी खिलाड़ी ने जीता है. अच्छी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी, संतुलित गेंदबाजी, ज़्यादा तेज करते नहीं है वे. राइट आर्म राउंड विकेट. पहला चौका आने के बाद गौरव म्हात्रे को 2 बार चकाया है. गुड्डा को हम देख सकते हैं बतौर विकेट कीपर. सागर घोलप दायरे के अंदर हमें नजर आते हुए. प्रवीण गायकवाड़ भी है ना, प्रवीण गायकवाड़ है. अक्षय जोशी को कौन भूल सकता है. इस खिलाड़ी को देखकर हम डैरेन पॉवेल, ब्रायन लारा, क्रिस गेल जैसे
ऐसे बल्लेबाज जो आक्रामकता के लिए जाने जाते हैं, वैसे अक्षय जोशी यानी अक्कू ये भी जाने जाते हैं। प्रथमेश और थोड़ी सी खराब फील्डिंग, मिसफील्ड, और उसके चलते 2 रन पूरे। कल के दिन के चर्चा में रहने वाले चित्र यानी कि सुजल दीवा, सुमित ढेकले और पाली, कमाल का उनका खेल रहा है। और आज के दिन की शुरुआत अन्ना हजारे ने अपने नाम की है, लेकिन मेरी अपेक्षा रहेगी मेरे भाई कुणाल शेवाड़े के लिए। इस बार बढ़िया स्ट्रोक, कमाल का शॉट, वाह भाई वाह। सौरभ गांगुली दादा की याद ताज़ा करने वाला ये शॉट, ओवर पिच गेंद थी, फेंक दिया उसे, अच्छा ऑफ ड्राइव जैसे कहा जा सकता है। दूसरा चौका उस बैटर के बल्ले से निकलता हुआ, और हमारे सभी मेहमानों का यहाँ पर स्वागत है। शानदार चौका और 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। हमारे स्कोरर हमें बताते हुए कि 11 रन 1 विकेट के नुकसान पर जल्दी विकेट गिरा, वो भी है अखिल महाड़कर का। अखिल महाड़कर गोल्डन डक का शिकार बने। पहली गेंद पर आउट होते तो गोल्डन डक, दूसरी गेंद पर आउट होते तो पियर्स डक, एंड तीसरी गेंद पर आउट होते तो ब्रॉन्ज डक। इस बार लेग साइड पर तान दिया था गेंद को, आउटसाइड ऑफ स्टंप की गेंद को खेल दिया था, डीप लॉन्ग ऑन पर मारने का प्रयास किया था, लेकिन सिंगल, और इसी के साथ ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे SD स्पोर्ट्स पाली। वीडियो एडिटिंग में एक बहुत ही बढ़िया नाम जिनका है श्रीयोग देशमुख, यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। वीडियो एडिटिंग में बहुत अच्छा नाम उनका है। और आर्मी मैन बबलू पाटिल ये भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। पारी की ये दूसरी ओवर रहेगी, 5-5 ओवर प्रति पारी का ये मुकाबला। पहली मैच जीती है GRV 11 ने, जिन्होंने पछाड़ दिया था पहले ही मैच में। कार्तिक 11 सिद्धेश्वर इस टीम को उस मैच के हीरो बने सौरभ हजारे उर्फ अन्ना हजारे। इस मैच में हम अक्षय जोशी, विनीत जोशी, अक्षय लांगे ना, हाँ, प्रथमेश लांगे, भारत माता की सेवा करने वाले, भारत के सपूत, भारत के वीर ऐसे बबलू पाटिल, इनसे अनुरोध रहेगा कि आपको आना है। वो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। और हमारी भारत माता की सेवा करने वाले बबलू पाटिल, इनका स्वागत। बढ़िया स्ट्रोक, वाह भाई वाह, गेंद चरणों में तो जाएगी बाउंड्री के चरणों में। शानदार गेंद, बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर शॉट। गौरव मात्रे 2 गेंदें डॉट खेली है, और इस शानदार छक्के के लिए अगर लगातार 3 छक्के आते हैं तो 1000 रुपए का कैश प्राइज आएगा GI11 की टीम के ओनर आदरणीय जावेद भाई पठान, इनके द्वारा। एक तो लग चुका है कैटी यहाँ पर आते हुए, इस बार दूसरा भी आएगा, पक्का पक्का पक्का। ये लगा गौरव मात्रे के बैट से, शानदार, असरदार, वजनदार, लंबा करारा प्रहार, गेंद सीमा पार, 6 रन। लगातार के 2 शानदार छक्के हमने देखे। मेरे दोस्त समीर वैतकवाड़ी, हमारे जिसका नाम उनके ही नाम से रखा है, समीर, नजर आते हुए। इस मैच में अक्कू और विनीत, इनके बैटल के अगेंस्ट गौरव मात्रे खेल रहे हैं। गौरव मात्रे उनके ही गांव से हैं, और उनकी वजह से उनकी पता है उनको कि कहां से खेलना है। बढ़िया स्ट्रोक, एक स्ट्रोक सीधे ब्लेड से वी में, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन पर छक्का, दूसरी गेंद मिड विकेट के ऊपर से शानदार छक्का। प्रथमेश लांगे थे वहां पर, प्रथमेश लांगे के बिल्कुल सर के ऊपर से। प्रथमेश और अक्षय लांगे की एक बात मुझे खासियत पसंद है कि उनको जो कैप्स होते हैं वो टेस्ट क्रिकेट के ऑस्ट्रेलिया टीम की तरह होते हैं। अरे तीसरा भी, 6 का 6, 6 दूने 12, 6 तिया 18, और क्या शानदार मारा, कमाल। अंबर से कह दो के साथ जाए, अंबर से कह दो के साथ जाए, इचू इस शॉट के लिए जगह बनाए। लगातार का तीसरा शानदार छक्का, और जावेद भाई पठान इनकी ओर से कैश प्राइज 1000 रुपए का। थैंक यू जावेद भाई। 3 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रनों पर, 1 विकेट के नुकसान पर। दूसरे विकेट के लिए 31 रनों की एक शानदार साझेदारी हमें नजर आती हुई। प्रशांत और गौरव दोनों ही लेफ्टी बैटर हैं, जिसे क्रिकेट की परिभाषा में खब्बू कहा जाता है, और खब्बू बैटर अब मैदान पर। शिरीष मांड्रे, बापू तिरमिले, वन ऑफ द सीनियर प्लेयर हमें आज नजर आ रहे हैं, काले चश्मे पहनकर आए हैं।
ये अच्छी बात है। नीलेश जी देशमुख, आप जहां कहीं भी हो, आपसे विनती रहेगी कि आपको मुख्य हमारे मंडप ऑपरेटर्स, आप जहां कहीं भी हो, आप हमारे सिद्धेश जी दंड, इनसे संपर्क करें। कमाल का स्ट्रोक। खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, क्या ये मात्रा लागू होगी प्रशांत जोशी के ऊपर? दूसरी ओर है, ओ हो भाई, ये तो मानने वाला नहीं है। कमाल का शॉट, स्टैंड एंड डिलीवर, मस्तक पे दस्तक देने वाला ये इस ओवर का शानदार असरदार एसडी ब्रांडेड चौथा सिक्सर। इस सिक्सर के प्रायोजक थे एएसवी केबल एंड नेटवर्क। चौकर है, ओके सॉरी। कल सभी दर्शकों के लिए एक बहुत ही सुनहरी खबर है कि कल दर्शकों के लिए लकी ड्रॉ। सर चौकार आहे का षटकार? चौकार दिलाय, जे आपले आता प्रेक्षक आले त्यांनी सांगितले चौकार, ओके। चौका आया है। लकी ड्रॉची स्पर्धा उद्या असणार आहे। लकी कुपन तुम्हाला दिलं जाणार आहे उद्या सिद्धेश दंत यांच्या माध्यमातून। 36 पर आता हुआ टोटल 18 रन प्रति ओवर, बहुत ही बढ़िया खेला है। और इसीलिए देखिए सौरभ कि विनीत को फिर से एक बार अटैक पर लगाया है। स्पेल का दूसरा ओवर वो अपने कर रहे हैं और उनको अपेक्षा रहेगी कि जोड़ी को तोड़ा जाए। फुल टॉस, धीमी गति की गेंद थी। प्रशांत अभी भी अपने उस फॉर्म में नहीं नजर आ रहे हैं जिस फॉर्म के लिए वो जाने जाते हैं, अपने फॉर्म से जूझ रहे हैं। लेकिन मेरा प्रशांत यही कहना है, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। आप अगर क्लासिकल हो तो एक साल कमेंट्री ना करे तो भी चलता है, लोगों को पता है। विनीत राइट आर्म राउंड विकेट। विनीत ने अगर देखे सिद्धेश जी तो विनीत ने चकाया है गौरव को ज्यादा, और उसी गौरव ने मारा है वो है अक्षय जोशी को। यानी कि ऐसा है कि सासूने सोडलं सुनीने झोडलं, वैसे ही ये बात हो रही है। जोरदार अपील, कोई जरूरत है नहीं है कि आपको दौड़ना पड़े दायरे के अंदर। सिंगल डबल्स भी अगर लेते तो भी अच्छी बात है। हर काम तलवार से नहीं होता बाड़ा, कभी कभी सुई का भी काम होता है। इसीलिए सिंगल डबल्स इज लाइक इक्विलेटर इन क्रिकेट। ये देखिए, ये 3 गेंदे आई थिंक डॉट हुई है, बराबर। तो कैच ड्रॉप हुई है। 3 गेंदे अगर सिंगल भी निकालते तो जो दबाव बनता है बड़ा, वो रिलीज होता है, प्रेशर कुकर होता है वो रिलीज होता है, और वही अच्छी खिलाड़ी की निशानी है। और ये जानते हैं भली भांति हालांकि गौरव और प्रशांत की कैसे खेलना है। रन संख्या 37, 37 रन 1 विकेट के नुकसान पर। फुल लेंथ की गेंद हल्के हाथों से खेलना चाहते थे, इनसाइड एज लगकर गेंद जाती हुई शॉट फाइन लेग पर सिंगल आता हुआ तेजी के साथ, और इसी के साथ स्कोर 38 पर। अमित शिर्के हमें नजर आते हुए। अमित शिर्के भी इस पूरे आयोजनकर्ताओं में से एक हैं, अच्छा सहयोग उनका भी रहा है। सागर घोलप आज अपने रंग में क्या वो नजर आएंगे। ये देखिए विनीत जोशी की कट गेंदबाजी, खेलना आसान है नहीं है। अब देखिए, पहली ओवर गेंदबाज के नाम रही, दूसरी ओवर बल्लेबाज के नाम रही, और तीसरी ओवर फिर से एक बार गेंदबाज के नाम रही। पहली ओवर में आए 12 रन, दूसरी ओवर में आए 24 रन, और तीसरी ओवर में आए मात्र 2 रन, और 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के ड्रिंक्स ब्रेक के पहले टोटल स्कोर यहाँ पर पहले बल्लेबाजी करती हुई टीम GI11 का पहुंचता हुआ अकिल माडकर के 0 पर आउट होने के बावजूद भी रन संख्या 38 रन। वाह, बहुत ही अच्छा टेलीकास्ट FS स्पोर्ट्स लाइव पर हमें नजर आ रहा है। बहुत ही अच्छी तरीके से ये मुफीद हमें इंफॉर्मेशन प्रोवाइड की जा रही है। 35 पर खेलते हुए AB यानी कि गौरव म्हात्रे, और 2 रनों पर उनका साथ देती हुई प्रशांत की जोड़ी। हमारे FS स्पोर्ट्स लाइव के ऑपरेटर देवेंद्र सर, बहुत ही अच्छी टेलीकास्ट टीम है उनके पास, यश और अजिंक्य। उसी के साथ साथ हमारे DJ राज के ऑपरेटर भी नजर आ रहे हैं। आज की अगर हम बात करें तो पहला मुकाबला जीतकर GRV टीम ने अपना खाता खोल दिया है। चेतन अंबेकर आते हुए
चेतन भी बहुत ही अच्छे क्रिकेटर है। आज सैटरडे है, यानी कि सैटरडे में कौन सी टीम आगे जाएगी। देखिए सागर घोलप का इस्तेमाल किया है, वन ऑफ द फाइनेस्ट ऑलराउंडर इन पाली क्रिकेट एसोसिएशन। सागर को लिया है, सागर अब पुरानी गेंद के साथ अटैक पर लग चुके हैं। फील्ड प्लेसमेंट लेफ्टी बैटर के लिए एक डीप स्क्वायर लेग, एक मिड विकेट, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ, एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर, दायरे के अंदर एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट पॉइंट और एक खिलाड़ी दायरे के अंदर शॉर्ट मिड ऑन पर। ऐसी फील्ड प्लेसमेंट गेंदबाजी की मार्क पर पारी की चौथी ओवर, निजी पहली ओवर लेकर सागर घोलप। पहली गेंद हरकत की थी, फ्लिक का इस्तेमाल किया था, फील्डर तैनात है। ये काफी अच्छे स्प्रिंटर नजर आ रहे हैं, कसावट भरे छरहरे बदन वाले खिलाड़ी फील्डिंग में ज़्यादा तैनात किया जाता है। लेकिन बाड़ा एक ऐसे खिलाड़ी है जो ज़्यादा भारी भरकम होने के बावजूद भी आपको फील्डिंग में काफ़ी तेज नजर आते हैं, चतुर खिलाड़ी है ये। धीमी गति की गेंद, घुटना टेक कर इस गेंद को खेल दिया था, मिड विकेट को क्लियर किया। प्रशांत जोशी के बैट से निकलता हुआ पहला सिक्सर। इस सिक्सर के प्रायोजक थे होटल श्री गणेश। शॉर्ट पिच गेंद अपने रंग में रंग चुके हैं। मैंने कहा कि क्या खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदल देगा। हाँ, अगर तीसरा छक्का भी इन रो आता है, जावेद भाई छक्कों की कभी हैट्रिक होती नहीं है, छक्के इन रो आते हैं। और हाँ, और इस छक्के के लिए आपने 1000 रुपए पहले ही लगा लिए हैं, अगर एक और आता है तो और 1000 रुपये। और जावेद भाई, याच्या अगोदर आपण भारतीय सेनेचे सुपुत्र अतिशय उत्तम व्यक्तिमत्व बबली पाटील यांचं मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करूया। क्या आएगा तीसरे रो में? प्लीज आगे मत जाइए आप। हाँ, शानदार तीसरा भी छक्का। एक लगातार के 3 छक्कों का एक कारनामा पूरा किया है, वो है गौरव म्हात्रे ने, और दूसरा कारनामा किया वो है प्रशांत जोशी ने। दोनों ही के लिए टीम के ओनर आदरणीय जावेद भाई पठान इनकी ओर से, एजाज भाई पानसरे, जावेद भाई इनके ओर से 1000 रुपए का इनाम। और यहाँ पर कैच। हाँ, एजू भाई का स्वागत, सॉरी, हे दोन्ही बक्षीस जावेद भाई यांनी लावलेले आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया। आणि एजू भाई, एजाज पानसरे यांचं सहर्ष स्वागत आपण करणार आहोत। एजू भाई या आपण मुख्य अतिथी मंचकावर। चालेल, आमचे किंग मेकर दिनेश भाई आलेले आहेत, दिनेश भाईंचे स्वागत। विवेक खंडागळे, विवेक खंडागळे, इस टीम में अगर हम बात करें सिद्धेश जी, तो 3 बल्लेबाज ऐसे, तीनों लेफ्टी हैं, इन रो आते हैं तीसरे, दूसरे, तीसरे, चौथे नंबर पर। हाँ, विवेक अगर लगातार 3 छक्के दागता, ये लेफ्टी नहीं है बैटर, फिर भी अगर लगातार 3 छक्के दागता तो कैश प्राइस अब दुगना हो चुका है, 2000 रुपए जावेद भाई पठान इनकी ओर से। ओ ये क्या हुआ, ओ माय गॉड, एक ही ओवर में 2 सेट बैटर आउट हुए हैं। प्रशांत जोशी को भी फंसाया कैच में, जो कि वाइडिश लॉन्ग ऑफ पर थी, और उसके बाद रनआउट के रूप में आउट हुए, रनआउट के रूप में गौरव म्हात्रे आउट हुए। अब स्कोर हम देखते हैं, रन संख्या स्कोर बोर्ड पर 58, बराबर 58, और एक गेंद का खेल शेष। 57, 57 रन और आउट किया है विकेट कीपर द्वारा। और गौरव म्हात्रे की एक शानदार पारी यहां पर दुर्भाग्यवश समाप्त। गौरव ने बनाए 35 रन और प्लस 36 और 36 रन के साथ साथ प्रशांत जोशी ने बनाए रन। प्रशांत
7 गेंदों में 20 रनों की एक नायाब पारी प्रशांत द्वारा, लेकिन अब दोनों ही बल्लेबाज नए हैं। क्या इसके बाद प्रवीण गायकवाड़ अपनी चतुराई भरी गेंदबाजी करेंगे? 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के खेल के बाद रनों की संख्या, पहली बल्लेबाजी करती हुई जिया 11 57 रन। 57 रन। सन्मान्य आदरणीय हितेंद्रजी शाह साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. पारी की 5वीं ओवर. प्रवीण जी गायकवाड़, हितेंद्र भाई शाह, इनका स्वागत. या आपण आपलं मनपूर्वक स्वागत अतिथि मंचकावर आपण करणार आहोत. इसी के साथ साथ पारी की ये 5वीं और आखिरी ओवर लेकर तैयार प्रवीण गायकवाड़. प्रवीण गायकवाड़ हमें नजर आते हुए हैं. बहुत ही अनुभवी ऐसे गेंदबाज है, चतुर गेंदबाज है. और यहाँ से जब 57 रन बनते तो 13 बने हैं तो 70 बनेंगे. 13 रन आते हैं इस ओवर में. तो हो कमाल का यॉर्कर, लेकिन लेग स्टंप के हल्का सा बाहर होने की वजह से अंपायर जी ने इशारा किया है कि ये वाइड बॉल है. बिल्कुल टो क्रशर यॉर्कर पर डालने का प्रयास किया था प्रवीण ने. ज्यांना गाड्या बाहेर काढायच्या क्रीडांगणाच्या त्यांनी आत्ताच काढून घ्या. नंतर पूर्ण क्रीडांगणाच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या पॅक केल्या जाणार आहेत. आड़ा बल्ला, चौका जाएगा ये नहीं. अच्छी बात है, रोका है, बाउंस नहीं हुई गेंद, इसकी वजह से ये अच्छी बात है. फील्डर का नाम अजिंक्य जंगम. कमाल की फील्ड रही है. अपनी टीम के लिए जरूरी 2 रन उन्होंने बचाए हैं और इस 2 रनों के साथ स्कोर जिया 11 टीम का 60 रन 3 विकेटों के नुकसान पर. असताना त्या गाड्या तिथून आल्या असत्या. काय माहिती काय, ते सगळ्या गाड्या हे मध्ये येतात ना थोड्या. हवाई फायर, खड़ी हुई है गेंद, सीधी हुई है गेंद. क्या ये कैच होगी? सागर कैच ले सकते थे. सागर को पता था इतनी लंबी गई है, उन्होंने कहा था कि मैं कैच लूंगा. यहाँ पर पूरा करता हुआ ये दूसरा अटेम्प्ट. 2 रन पूरे और 2 रन के साथ 62 आई थिंक बराबर 62 रन स्कोर बोर्ड पर इस ओवर के. अभी भी 3 गेंदों का खेल शेष. 3 में अगर लगातार 3 छक्के आते तो 2000 रुपए का कैश प्राइज जावेद भाई पठान इनकी ओर से. पठान से पंगा नहीं लिया जा सकता. कमाल का ये स्ट्रोक प्लेयर है विवेक. अगर 1-2 भी छक्के आते तो मैं कहूंगा उनके लिए अच्छी बात रहेगी, उनके टीम के लिए. पहला तो आ चुका है, पहली गेंद इस. हाँ, अगर 3 छक्के दागते हैं तो आदरणीय जावेद भाई पठान इनकी ओर से 2000 रुपए का कैश प्राइज. 1000 रुपए का कैश प्राइज है विवेक खंडागले इनके लिए. 1000 रुपए का कैश प्राइज है गौरव म्हात्रे इनके लिए. ये हम जमा कर रहे हैं. गाडगे बाबांचं काम अतिशय छान पद्धतीने महेश मामा खंडागळे करतायत. आज शनिवार आहे. वाह भाई वाह, ये है ताकत, ये है नज़ाकत और ये इनकरेजमेंट ऑफ जावेद भाई पठान इनकी, कि अगर आपके खिलाड़ियों को प्रोत्साहन दिया जाए. स्कोर इस लगातार के 2 छक्कों के साथ एकाएक उछलता हुआ 74 रन 74. तीसरा मारते हैं तो 2000 रुपए का कैश प्राइज है. ओहो, जरूरत नहीं थी. फिर भी 500 रुपए का कैश प्राइज यहाँ पर जमा किया गया है. हाँ, वो ते एवढ्या गोष्टी आपल्याला छोटे पाठ राहतात. लेकिन कमाल का ये बैटल रहा है. कितने छक्के आए हैं सौरभ जी इस इनिंग में? कुल मिलाकर 74 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर. 75 रनों का टारगेट अब सामने रहेगा प्रिशा 11 बुरमाली के लिए. 8 छक्के लगे हैं और इसके बदौलत 74 रन बना है पहले पारी में और दूसरे पारी में 30 गेंदों पर 75 रनों का टारगेट सेट किया गया है प्रिशा 11 बुरमाली के सामने. हम रुकते हैं किटकैट ब्रेक के लिए.
चलिए आप सभी से विनती रहेगी की आपको फील्ड प्लेसमेंट लगाना है. चला मित्रांनो, सिद्धेश दंतची मेहनत आणि त्याला जोडीला लाभलेले हे सगळे त्याचे सहकारी विनू घाडीगावकर, अमित शिर्के, रामा, आणखी त्याचे सगळे इचू, सुजल दिवा असे सगळे सहकारी. आमचे दिनेश भाई आलेले. दिनेश भाई या. कैलासवासी ज्ञानदेव नाना दंत आणि पार्वतीबाई ज्ञानदेव दंत यांच्या स्मरणार्थ पाली प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेचे जनक, शिल्पकार, आयोजक सिद्धेश दंत यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक 95,000 रुपये आणि झळाळते 3ही चषक आपण पाहतोय. त्या सर्व पुरस्कर्त्यांचं दुपारच्या सत्रामध्ये आपण नक्कीच नामोल्लेख करणार आहोत. त्या सगळ्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत स्वागत स्वागत. चला मैदानात उतरा मित्रांनो. चला फलंदाज पाठवा. दोन्ही आमचे ऑफिशियल अंपायर तयार आहेत. अंकल नर्सरीच्या माध्यमातून आपण बघतोय सुंदर असे पारितोषिक लागलेले आहेत. सुजल दिवा एक जबरदस्त खेळाडू, सुमित ढेकलेच्या नावाने सुप्रसिद्ध आणि काल खरंच त्याने सिद्ध केले, परंतु अतिशय शांत आहे. अगदी न चिडणारा हा खेळाडू आपण पाहतोय. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा टाकून तू जमविशी तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, बोवत आली तुझ्या जेव्हा जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, उधळण्या तुझा डाव, त्याला चुकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. कारण आज 30 चेंडूमध्ये 75 धावांची गरज आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना GI11 या संघाने 8 षटकार लगावले. त्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले गौरवचे, 3 षटकार पाहिले प्रशांत जोशीचे, 2 षटकार पाहिले आपण विवेक खंडागळेचे. शून्यावर बाद झाला अखिल महाडकर, परंतु 74 धावांचं डोंगर त्याच्या सहकार्याने उभारला. आणि त्यामुळेच मी नेहमी म्हणतो की क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही आहे, हा क्रिकेट हा टीम स्पोर्ट्स आहे. आणि त्याचमुळे की काय आता त्याला प्रत्युत्तरात दाखल 2 धडाडीचे फलंदाज. मगाशी म्हटलं होतं की आक्रमक दोन्ही बाजूला सलामीवीर आहेत. इचू आलाय, अतिशय उत्तम व्यक्तिमत्व इचूचं. सिद्धेश दंत यांची संपूर्ण एक बाजू तो सांभाळतो. इथे मात्र दोनही फलंदाज आक्रमकतेचे विनीत जोशी आणि अक्कू जोशी. स्वागत आहे सर्व क्रीडा रसिकांचं. मी निलेश नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि स्पर्धा आहे PPL 2026 11व पर्व, पर्व नवे गर्व नवे. पहिला चेंडू अम्मार सागळे. पहिलाच वेगवान चेंडू यॉर्करने केली आहे सुरुवात. तेवढीच ताकदीची फिल्डिंग. मी मगाशी म्हटलं होतं की बाळा हा असा खेळाडू आहे जो फिल्डिंगमध्ये आपला 100% देण्याचा प्रयत्न करतोय. बाळा आहे, अमन अत्तार आहे, अम्मार आहे. तिकडे कोण आहे बघ, देवेन, गौरव, प्रशांत जोशी, विवेक खंडागळे, सार्थक भोईर, सुजल. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रयत्न. अरे रे 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 रे, एक ही धाव नव्हती तिथे, एक मिळाली. आणि जिथे एक होणार होती तिथे 3 मिळाल्या. एकूण चौकार आलाय. टांगो में से दरार, गेंद फरार, गेंद सीमा पार तो मिलेंगे रन 4. चौकाराच्या मदतीने आपलं स्वतःचं खातं उघडलंय ते म्हणजे अक्षयने. धावसंख्या 5 या आकड्यावर FS स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्लेमध्ये चौकार षटकार अगदी पाहू शकता. प्रत्येक खेळाडूला टिपण्याचं काम आमचे कॅमेरामन करत असताना. आडव्या बॅटनं इथे मात्र अप्रतिम स्क्वेअर कट, गुंडाप्पा विश्वनाथ स्टाईल. 2 चेंडूंच्या मधून, 2 खेळाडूंच्या मधून, सुईमधून अगदी धागा व्हावा त्याच पद्धतीने हा चेंडू सीमा पार धाडलाय चौकाराला.
9 धावा धावफलकावर आल्या. पहिला चेंडू चांगला टाकला, त्यानंतर 2 मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळाल्या. आणि इथे मगाशी आठवण आली ती म्हणजे अखिल महाळकरच्या कॅचची. इथे मात्र दोन्ही खेळाडूंनी जर ट्राय केली असती कॅचसाठी किंवा फिल्डिंगसाठी, दोन्ही खेळाडू यंग आहेत, त्यांना डाईव्ह मारायला काही हरकत नाही आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र परत एकदा कमबॅक केले गोलंदाजानं. 27 चेंडूमध्ये आता अद्याप 66 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय अगदी सुंदर टेलिकास्ट एफ एस स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. रन आणि बॉल तुम्हाला दिसत आहेत मैदानावर. विनीत खेळतोय 1 वर आणि अक्षय जोशी 8 या आकड्यावर. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, खराब मी म्हणेन फील्ड सेटअप केले अखिल महाडकरने, कारण फील्ड सेटअप आहे समोर आणि चेंडू आपटतोय, त्यामुळे चेंडू बरोबर जातोय तो म्हणजे बॅकवर्ड पॉईंट सीमारेच्या पलीकडे. तिसरा चौकार आपण बघतोय. सरासरी प्रत्येक षटकामध्ये 14ची सरासरी असताना धावसंख्या धावफलकावर आली आहे ती म्हणजे 13. चांगल्या सरासरीमध्ये आहेत म्हणजे प्रिशा 11 बुरमाळी इन द रेस आहे. चांगला बॉल, इथे मात्र कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिलं षटक हाताळलं अम्मान सागळीने. पहिला चांगला बॉल आला, त्याच्या 2 मिसफिल्ड पाहिल्या आणि 3 चौकारच्या मदतीने पहिल्या षटकाअखेरीस धावसंख्या धावफलकावर 13 आली आहे. 24 चेंडूचा खेळ असेल शिल्लक आणि ते 24 मध्ये 62 धावांची गरज. बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपण बघतोय विनायक हनुमंत घाडीगावकर यांच्या माध्यमातून. फर्स्ट, सेकंड, थर्ड नंबरची ट्रॉफी आपण पाहतोय कुमार वेदांत कमलाकर शिंदे यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी अशोकजी कोदरके यांच्या माध्यमातून. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी शुभमजी चव्हाण यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल MD म्हणजे मिलिंदजी देशमुख यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर यंग स्टार गोलंदाज देवेन जोशी, जो काल विनीतचा भाऊ आहे, विनीतचा छोटा भाऊ. वा वा वा, बॅटल. एका बाजूला मोठा भाऊ, दुसऱ्या बाजूला छोटा भाऊ, आम्ही दोघे भाऊ. चाराण्याचे चणे खाऊ अशी गोष्ट पहिल्यांदा असायची दिनेश दादा. आता चाराणे कुठे बघायला मिळत नाही. संदेश सोनकर आलेले आहे, सँडी आलेला आहे, एक अप्रतिम खेळाडू आहे, एक चांगला आयोजक आहे आणि आमचे संजयजी महाडिक यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सँडी आमचे. देवेन आलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर विनीत आहे, स्वतःच्या भावाविरुद्ध गोलंदाजी करतोय. सख्खे भाऊ आहेत दोघे, आज मात्र सख्खे वैरी एकमेकांच्या समोर आहेत, कारण माहीत आहे की आता सामना महत्वाचा आहे. आडव्या बॅटने हा पामपूल केलाय, सरळ चेंडू चाललाय तो म्हणजे लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. इथे मात्र कुठेतरी आता धगधग वाढलेली आहे ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या JI11 संघाची, कारण कुठेतरी ह्या जोडीला फोडावं असं त्यांना वाटतंय, कारण धावसंख्या हळूहळू पुढे सरकते आहे. 19 या आकड्यावर 19 धावा धावफलकावर. इथे मात्र क्लासिकल फटका आलाय, ओव्हरपिच चेंडू, आउटसाइड डी ऑफ स्टंप चेंडूला परत एकदा धाडून दिलाय. फुल फोर्स ऑफ बॅट, फुल फ्लो ऑफ द बॅट, फुल फेस ऑफ द बॅट ज्याला म्हटलं जातं, त्या फुल फेस ऑफ द बॅटने ड्राईव्ह केलं. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. प्रथमेश जी लांगी यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारासाठी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी एजाज भाई फिरोज भाई यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र आडव्या बॅटची इथे फिल्डिंग तुम्हाला चांगली करावी लागेल, कारण धावसंख्या 13 आल्यात या ओव्हरमध्ये. हळूहळू आपण 21-49 आपण समीकरण बघू शकतो. धावसंख्या 14 या आकड्यावर विनीत खेळतोय, 12 या आकड्यावर खेळतोय अक्षय. धावसंख्या 26, 0 विकेट आणि 21 चेंडूमध्ये अद्याप टार्गेट आहे 49 धावांचं. आमची समस्त वैतकवाडीची ग्रामस्थ मंडळी आलेली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. अरे रे 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 रे,
इकडे मारायला हवा होता, लक्ष हवं होतं विवेकचं की अक्षय खूप मागे राहिला होता. विनीत आऊट झालाच नसता कारण विनीत धावत सुटला होता. आणि इथे मात्र आज शनिवार असल्या कारणाने अतिशय उत्तम सोय, उत्तम बडदास्त आपल्याला बघायला मिळणार आहे. हरे भाई अत्तार इथे आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक आपण स्वागत करूया. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 27 या आकड्यावर. शॉट थर्ड मॅन, एक शॉट पॉइंट, एक शॉट कव्हर, शॉट लॉंग ऑफ, एक मिड ऑन, एक डीप मध्ये काऊ कॉर्नर, एक मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशी फील्ड प्लेसमेंट विनीत जोशीसाठी देवेनकडून. 2 षटकार खाल्लेत त्यांनी भावाकडून. कॅचची आता फसवलंय. 2 षटकार खाल्ले मी नक्की, परंतु आऊट केले मी भावाला. आज हे दाखवतोय आऊट केले मी भावाला. माझ्या या विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फिरोज भाई यांच्याकडून. इथे मात्र 2 षटकार खाल्ले जरूर, परंतु विकेट ज्याची मिळवली ती विकेट खूप मोठी होती. पहिला गडी गारद झाला. आता 19 चेंडू आणि 48 धावांची आता असेल गरज. धावसंख्या धावफलकावर 27 या आकड्यावर. आदरणीय सागरजी केदारी यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. सागर घोलप आलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज. धावसंख्या 27. 19 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता. वा वा, देवेंचं चांगला फिरकीचं जाळं. डॉट बॉलने केली आहे सुरुवात सागरनं. आता मात्र चेंडू शिल्लक असेल 18 आणि 18 मध्ये 48 धावांचा डोंगर पाठला करायचा आहे. 27 धावा, 2 षटका अखेरीस 1 गड्यांच्या मोबदल्यात. आपण थांबूया, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा. PPL 2026. आदरणीय बशीरभाई शहा यांना विनंती आहे की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचं आहे. आमचे इच्छू यांचे वडील आहेत ते. कडून 500 रुपये बाळांनी विकेट घेतली. इथे मात्र टाइम कडे आपण लक्ष द्यायचं आहे. वेळ खर्च जास्त करू नका. अखिल माडकर आपल्याला सूचना असेल. धावसंख्या धावफलकावर 27. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 48 धावांची आवश्यकता. इथे मात्र जर बाळाने विकेट काढली कोणती, अक्कूची विकेट काढली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे इच्छूकडून. 500 काय, ओके. इथे मात्र विकेट काढली होती. कॅच ड्रॉप, दॅट कॉल मॅच ड्रॉप. एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आमच्या पिलोसरी विभागामधून, क्रिकेट असेल किंवा बैलगाडाचे शर्यत असेल, परत एकदा बैलगाड्याचे शर्यत असेल, अशा वेळी सागर जे केदारी यांना केदारी परिवाराला एक समाजकारणाचा एक चांगला वसा लाभलेला आहे. आणि आज ते अतिथी मंचकावर इथे आलेले आहेत. त्यांचं मायेची उबदार शाल, मांगल्याचं प्रतीक श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन सागर केदारी यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे, आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे आणि स्वागत करूया उपस्थित सागरजी केदारी यांचे. वा, अगदी पॅडल स्वीप, अगदी झाडू शॉट ज्याला म्हटलं तरी कमीच पडेल. इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल आली आहे. 48 धावांची गरज 18 चेंडूमधून असताना आता 15 चेंडू आणि आता 41 धावांचं टार्गेट असेल. 34 धावा, 34 आकडा सर लिटल मास्टर सुनील मनोहर गावस्कर यांचा आकडा 34 या आकड्यावर.
बाळा अतिशय गुणी गोलंदाज, षटकार खाल्यानंतर माहिती आहे त्याला की कशा पद्धतीने कमबॅक करायचा आहे. क्षमता आहे या गोलंदाजामध्ये आणि तो ते करू शकतो. यस वी कॅन. सागर घोलप अद्याप चाच पडतोय, परंतु सागरला काम एवढंच करायचं आहे की सिंगल काढून आपल्या नॉन स्ट्राईक एंडला उभ्या असलेल्या अक्कूला चान्स द्यायचे, कारण अक्कू सेट झालेला आहे. कॅप्टन रेडी GRV11 चे कर्णधार यांना विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. हा जो सामना जिंकेल त्याला iPhone 70 Pro Max मिळणार आहे. वा भाई वा, काय षटकार खेचलाय, अप्रतिम ओव्हरपिच चेंडू अगेन्स्ट द स्पिन, ज्याला म्हटलं जातं अगेन्स्ट द स्पिन खेळलाय हा षटकार. अगेन्स्ट द स्पिन आहे आणि अगेन्स्ट द स्पिन जो षटकार आलाय ना, तो षटकार सौरभ मी म्हणेन या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरेल का, कारण सागर चाचपडत होता आणि अशा वेळी त्यांनी षटकार FS स्पोर्ट्सच्या या टेलिकास्ट टीम मधून आपण पाहतोय धावसंख्या 40, 13 चेंडू 35 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर षटकार आला किंवा सिंगल जरी आली आहे तरी काही बिघडणार नाही आहे, कारण धावा राहतील. सिंगल तरी घ्यायलाच हवी होती, परंतु झालंय काय, इथे नॉन डॉट बॉल आलाय. चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये आता 35 धावांची गरज असेल. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी प्रिशा 11 बुरमाळी संघाला 35 धावांची गरज. पाण्याची गरज मैदानात. आपण थांबूया 2 मिनिटासाठी. आदरणीय श्रीयोगजी देशमुख, आपण कुठे असाल तर आपण मुख्य अतिथी मंचाकडे या. अतिशय सुंदर व्हिडिओ एडिटर म्हणून सुधागड तालुक्यात त्यांचं नाव आहे. जा पाणी घेऊन जाऊ शकता तुम्ही आत. सिद्धीजी, हा बॅटल खूप रंगतदार आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज असताना कसं पाहाल या मॅचला? नक्कीच इम्पॅक्ट प्लेअर यूज केलाय बाळा यांच्या बदल्यात जैरुल शेख नक्कीच गेलाय. तर नक्कीच निलेश सर 12 चेंडू 35. अक्षय जोशी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत सामना कुठे फिरेल आपण सांगू शकत नाही, कारण की अक्षय जोशीकडे तेवढी क्षमता आहे एक हाती सामना जिंकण्याची. या श्रीयोग नक्कीच नीलेश सर. बहुत ही खूबसूरत ये मैच है और 12 में 35 रन. देवेन वर्सेस अक्षय जोशी. आड़ा बल्ला करेगा हल्ला और बुरमाली की जनता कहेगी बल्ला बल्ला माशाल्लाह. कमाल का ये पावर पैक शॉट. ला 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 आणि हा जबरदस्त आला ला ला ला. सुंदर फटका. लाईनमन ना, चला लाईनमन कुठे आहेत आमचे? लाईनमन यांना विनंती आहे की आपण लगेचच बॉल द्यायचा आहे. पंच षटकार चौकार. षटकार षटकार आहे. षटकार दिलाय आणि इथे मात्र षटकाराची बोली बोलते की काय अक्षय जोशी हे बघावं लागेल. 12 मध्ये 35 ची गरज असताना 11 मध्ये 29 ची गरज. धावसंख्या 46 या आकड्यावर. अप्रतिमाचा बॅटल. आज बॅटल ग्राउंड आहे. काल सचिन वारंगे यांच्या जिम मध्ये आपण फिजिकल बॅटल ग्राउंड बघितलं, परंतु आता आपण पाहू शकतो एक क्रिकेटचा बॅटल इथे मैदानात. रणसंग्राम, रणधुमाळी, दुदुंबी इथे मात्र आता बघायला मिळेल. षटकार येईल का, चौकार येईल का हे पाहावं लागेल. इथे मात्र पंचांनी वाईड घोषित केलाय.
व्हिडिओ या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं नाव श्रीयुजी देशमुख यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आडव्या बॅटनं वाईड आला आणि त्याच्यानंतर मात्र परत एकदा घातलाय अक्षय जोशीने घाला, ज्याने सलगचा हा दुसरा षटकार या ओव्हरमधला टाकलाय. एकूण धावा आल्या 13, धावसंख्या तिसरा जर आला तरी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे लांगे कुटुंबियांकडून. सुजल 2 षटकार आले. त्याच्यानंतर आपण 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 22 धावा, 9 चेंडू, 9 चेंडू 22 धावा, 53 धावा धावफलकावर. 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. करंट रन रेट 14-57 चा आहे. 32 वर खेळतोय अक्षय जोशी. अक्षय जोशी आला 38 वर. 38 वर आला. कॅच घ्या रे, गाड्या बिड्या फुटतील. गाड्या बिड्या कॅचेस वगैरे घ्या ना रे तुम्ही. म्हणून मी म्हणालो की कॅचेस घ्या तुम्ही. हो, त्या लहान मुलांकडे थांबू नका, कॅचेस घ्या बिंदास. षटकार आलाय, स्वतः वैयक्तिक 38 या आकड्यावर खेळतोय. धावफलकावर धावा सौरभ मला सांगतोय 59 या आकड्यावर. धावसंख्या 8-16. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. 1-2 डॉट बॉल येणं गरजेचं आहे. 8 चेंडू 16 धावांची गरज. आता मात्र हा सामना अक्षय जोशीची जी कॅच ड्रॉप झाली आहे, अक्षय जोशीची कॅच ड्रॉप आणि एक त्याला रनआउटची चान्स, असे 2 त्याला चान्स मिळालेले आहेत आणि त्याचा तो फायदा उचलतोय. वैयक्तिक 38 वर खेळतोय अक्षय आणि 7 चेंडूमध्ये आता 16 धावांची गरज जिंकण्यासाठी प्रिशा 11 मुरमाळी संघाला. 6 चेंडूमध्ये 16 राहिल्या तर मजा येईल. हा बॉल डॉट येईल का? क्रिकेट मध्ये प्रेडिक्शन आहे फेल. किरण चव्हाण खुश आहे, पहिला सामना जिंकलाय, थंड्याचा आस्वाद त्यांनी घेतलाय. अण्णा आहे एक सिनियर खेळाडू. दोन्ही अण्णा एका संघामध्ये बघायला मिळत आहेत आम्हाला. आमचे खंडागळे बंधू दिसत आहेत आम्हाला, ते काळा गॉगल घालून. इथे एक आली तर मात्र स्ट्राईक राहील. अरे रे 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 2 खराब फिल्डिंग, 2 खराब चौकार दिले GI11च्या खेळाडूने. मगाशी पण बघितला पहिल्याच ओव्हरमध्ये एक खराब फिल्डिंगचा चौकार आला. दुसऱ्या या चौथ्या षटकामध्ये सुद्धा खराब फिल्डिंगचा चौकार आला. आणि या ज्या छोट्या छोट्या चुका सौरभ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही करू शकत नाही आहेत. धावसंख्या आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या कुठल्या नाही मी म्हणेन वाटल्या, वाटल्या नाही मी म्हणेन झोडल्या, झोडल्या नाही मी म्हणेन तोडल्या, अशा धावा इथे 23 आल्यात. आणि समीकरण आता 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच सर, 6 चेंडू 12, परंतु मी आता म्हणतो 6 चेंडू 20 असत्या, कारण की 2 जे मिसफिल्डिंगचे चौकार गेले ना, त्या रन्स खूप टर्निंग पॉईंट ठरतील. 8 रन खूप महाग नक्कीच पडतील GI11 संघाला. जावेद पठाण थोडेसे नाखुश, परंतु क्रिकेट आहे. 6 चेंडूमध्ये 12 धावा निलेसर होतील का? ये तो आने वाला वक्त ही बताएगा. आपकी ही जुबानी, आपकी ही बोली. गोलंदाजी मार्कवर सार्थक आला. हा सुद्धा सिद्धेश धन यांची खोज आहे. असे नवीन नवीन खेळाडू त्यांनी साकार केलेत. आणि मात्र पहिल्या चेंडूवर 3 स्टंप खोलले होते. सागर घोलप आउट झालाय. 5 मध्ये 12. सिद्धेशजी, किती वेळा तुम्हाला वाटते अक्षय जोशी स्ट्रायकर एंडला जाईल? 99% ह्या चेंडूवरती त्यांना जाणं भाग होतो, परंतु आपण पाहतोय की नक्कीच प्रवीण गायकवाड अनुभवी खेळाडू आहे. सिंगल रोटेट करून स्ट्राईक नक्कीच देतील, परंतु सामना एक चेंडू आता पाठी आलेत, कारण की 5-12 समीकरण आपण पाहतो की काहीही होऊ शकतं. त्यात जावेद पठाणचा संघ म्हटला तर चुरस आणि प्रेक्षकांचा सपोर्ट
दोन्ही बाजूला तेवढाच आहे, कारण की एक प्रिशा 11 बुरमाळी पाहिलं, तदनंतर जिया 11, दोन्ही संघ खूप चुरशीचे आहेत आणि तेवढीच दोन्ही संघाची फॅन फॉलोइंग आहे. त्याच्यामुळे सपोर्ट जो प्रेक्षकांचा आहे, दर्दी प्रेक्षक मॅचची मजा घेणार आणि सपोर्टिव्ह प्रेक्षक आपल्या टीमला सपोर्ट नक्कीच करणार. खरंच सिद्धेश, तुझी जी PPL आहे त्यामध्ये प्रेक्षकांसाठी सुद्धा सातत्याने खूप छान आपण प्लॅटफॉर्म ठेवतो. उद्या लकी ड्रॉ सुद्धा तुझ्या माध्यमातून आहे आणि त्याचमुळे की काय अतिशय उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा आपल्याला बघायला मिळतोय. हो 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 हो, एक रन कंप्लीट झाली आहे. नक्कीच ही रन्स खूप महाग पडू शकते. बाळाचा जीव नुसता वर खाली होतोय. अच्छा, चांगली गोलंदाजी आहे सार्थक याची. अखिल महाडकरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की चुनिंदा खेळाडू कसे घ्यायचे त्याला नक्कीच माहिती आहे सर. यानंतर आता मात्र ही जी सिंगल धाववाली आहे ती म्हणेन त्यांच्या ताबूतचा शेवटचा खिळा ठरेल की काय प्रशांत जोशी, कारण स्ट्राईकला परत एकदा आलाय ज्याच्या दाताला आता रक्त लागलंय. मी म्हणालो तुला, ज्याच्या दाताला रक्त लागलंय त्याला तुम्ही स्ट्राईक देताय आणि आता झालंय काय, घडलंय काय. वातावरण एका बाजूला घडतंय सिद्धेजी, तर दुसऱ्या बाजूला बिघडते सुद्धा. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजे आता 68 धावा धावफलकावर आल्या आहेत. आता चेंडू शिल्लक असतील इथे मात्र FS स्पोर्ट्सवर आपण बघतोय 3 आणि 3 मध्ये कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता. GRV संघाचा कर्णधार तयारीत राहायचा आहे. आणि 50 धावा कंप्लीट करतोय. पहिला खेळाडू ठरतोय, दुसरा खेळाडू ठरतोय ज्याच्या माध्यमातून आजच्या दिवसाचा पहिला खेळाडू आणि PPL चा दुसरा खेळाडू अक्षय जोशी. 1000 रुपयाचं पारितोषिक आले नक्कीच प्रथमेश लांगी यांच्याकडून. 17 चेंडू 50 धावा 6 चौके आणि नक्कीच बॅट वरती करायचं. व्हिडिओ एडिटर आहेत आमचे अक्षय जोशी बॅट वरती करा. श्रीयोग आमचे देशमुख आहेत, नक्कीच बॅट वरती करणार म्हणतात. मॅच जिंकूनच बॅट वरती करणार. 50ला जावेद पठाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बघा, आपल्या संघाच्या अगेन्स्ट जरी 50 लागवली तरी पारितोषिक लागावलंय. आणि यावेळेस मात्र नक्कीच 1 चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा. काय चुरशीची लढत मैदानावर. अगदी तुम्हा आम्हा सगळ्यांना खिळवून ठेवणारा हा क्षण तो म्हणजे क्रिकेट. एका बाजूला 50 धावा जमवल्या काय, त्यानंतर तो दुसऱ्या चेंडूवर बाद झाला काय. 50ला 500 रुपयाचं बक्षीस जावेदभाई पठाण यांनी लावलं. 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्या संघाने प्रिशा 11 बुरमाळीने लावलं. परंतु क्रिकेटमध्ये कधी भविष्यवाणी होत नाही आणि त्याचमुळे की काय क्रिकेट हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा धर्म झाला आहे. आणि त्याचमुळे की काय आपण पाहतोय की ज्यावेळी एका बाजूला 5 षटकामध्ये 74 धावा जमवल्या होत्या, त्या म्हणजे जिया 11 या संघाने, आणि त्यानंतर आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे अक्षय जोशी आणि विनीत जोशीने त्या धावांचा पाठलाग केला काय. 50 धावा जमवल्या ना, असू दे, बॉल नाही टाकणार ते. त्याने 50 धावा अर्धशतकी खेळी रंगवली. कालच्या सामन्यामध्ये प्रथमेश दंतची सुद्धा अर्धशतकी खेळी आपण पाहिली, पण ती व्यर्थ झाली. काय ही प्रयत्नांची शर्त ही व्यर्थ होणार का. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 1 आणि 3 धावांची गरज. सगळ्यांनी एकदा नाव घ्या आणि बोला गणपती बाप्पा. चला, काय झालंय. मॅच जिंकली आहे. प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती म्हणजे जिया 11 ने. मी म्हणालो होतो
की 2 चेंडू आणि तिथे स्ट्राईक एंड चेंज झालाय आणि इथे मात्र 2000 रुपयाचं पारितोषिक सार्थक ना त्याचं नाव सार्थक या खेळाडूसाठी जावेदभाई पठाण यांच्याकडून. चला या सामन्यामध्ये भाई थांबा ना भाई चहा प्यायला जाऊ. इथे मात्र GI11 संघाच्या कर्णधाराला चला अखिल टॉस साठी तुम्ही जायचं आहे. त्याच्या अगोदर सार्थक याला 2000 रुपये 2000 रुपयाचं पारितोषिक सार्थकला जावेदभाई पठाण यांच्याकडून आणि सार्थकच ठरतोय मॅन ऑफ द मॅच. त्याच पद्धतीने गौरव म्हात्रे याला 1000 रुपयाचं पारितोषिक जावेदभाई पठाण यांच्याकडून. 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी वासिमभाई यांच्याकडून. 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्या 500 रुपयाचं पारितोषिक विवेक खंडागळेला. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांत जोशीला. 500 रुपयाचं पारितोषिक अर्धशतक मारणाऱ्या अक्षय जोशीला. आपण एक एक करून यायचं आहे आणि गुड्डू आपण यायचं आहे समालोचनासाठी. सांगू GRBचा कॅप्टन किरण भाई. अरे वेळ झालाय किरण. गौरवला 1000 रुपयाचा पारितोषिक आपण दे. जावेद भाई या ना आपण पुढे चला असू द्या. अखिल आणि चला प्रशांत जोशीला 1000 रुपये द्यायचे आहेत. प्रशांत जोशी 1000 रुपये करेक्ट करण्यासाठी या. विवेक खंडागळे आपले 500 रुपये. मी बाबू कॉइन दे. 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी. विकेट कोणी घेतली होती? नाही नाही देवेन जोशी याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला त्याचे 1000 रुपये. विवेक खंडागळेचे 1000 विवेकचे 500 देवेनचे 500 आणि अक्षय जोशीचे 500. देवेन आलोच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सिद्धेश दंत आणि गुड्डू गायकवाड.